नमस्कार. 26 जुलै 1999 हा दिवस आपल्या सर्व भारतीयांसाठी अविस्मरणीय आणि अतिशय अभिमानाचा असा दिवस आहे. कारण याच दिवशी कारगिलच्या युद्धामध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली होती. जवळपास 2 महिने चाललेल्या या युद्धामध्ये भारतीय सैनिकांचं अतुलनीय शौर्य, पराक्रम आणि भारतीय सैन्याचं सामर्थ्य याचं दर्शन सगळ्या जगाला झालं. खरं तर संपूर्ण भारतीय सैन्य दलासाठी हा जो दिवस आहे हा महत्त्वाचा आहेच, पण सर्वसामान्य नागरिकांसाठी देखील हा दिवस म्हणजे सैनिकांना मानवंदना देण्याचा, त्यांच्या शौर्याला सलाम करण्याचा दिवस आहे. कारगिल विजय दिवसानिमित्त लोढा फाउंडेशन आणि व्हॉइस ऑफ मुंबईतर्फे एका खास कार्यक्रमाचं आयोजन राजभवनात करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले होते. एअर व्हाईस मार्शल SR सिंग, वीरमाता अनुराधा गोरे आणि लोढा फाउंडेशनच्या अध्यक्ष मंजू लोढा यांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली होती. वीरमाता अनुराधा गोरे यांचे सुपुत्र कॅप्टन विनायक गोरे हे ऑपरेशन रक्षकमध्ये रणभूमीवर लढताना शहीद झाले. खरं तर कोणत्याही आईसाठी हा प्रसंग म्हणजे दुःखाच्या दरीत ढकलणारा प्रसंग. पण अनुराधाताई या दुःखातून तावून सुलाखून वर आल्या. सैन्य दलाची माहिती आणि महती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा जणू पणच त्यांनी घेतला. नवीन पिढीमध्ये देशप्रेमाचं स्फुल्लिंग तेवतं राहण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून त्या कार्यरत आहेत. खरं तर अनुराधाताई म्हणजे हाडाच्या शिक्षिका आणि त्यांच्या लेखणीतून अनेक पुस्तकं लिहिली गेली. या सर्व पुस्तकांचा एक कोलाज बनवण्यात आला होता. कॅप्टन विनायक गोरे यांचा फोटो आणि अनुराधाताईंच्या पुस्तकांची मुखपृष्ठ असा देखणा कोलाज व्हॉइस ऑफ मुंबईतर्फे बनवण्यात आला होता. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक श्रीयुत नीरज अगरवाल यांच्या पत्नी, ज्या समाजकार्यामध्ये नेहमीच हिरिरीने भाग घेत असतात, त्या मुदिताजी अगरवाल यांच्या हस्ते हा कोलाज अनुराधाताईंना प्रदान करण्यात आला. खरं तर ज्यांच्या हस्ते हा सन्मान झाला आणि ज्यांनी हा सन्मान स्वीकारला त्या दोघींसाठीही हा क्षण खरंच अतिशय भावूक असा होता. आम्ही एक गिफ्ट म्हणून देणार आहोत. यात त्यांचे सुपुत्र जे शहीद झाले होते खूप खूप धन्यवाद. मंजू लोढा यांनी प्रास्ताविकपर स्वागत केले. त्यांच्या जोशपूर्ण वक्तव्याने कार्यक्रमाचा माहोल देशभक्तीपर भावनेने व्यापून गेला. सूर्य रश्मियों को चकाचौंध कर देने वाले हिम शिखरों, पर्वतेश्वर हिम शिखरों से आच्छादित पर्वतेश्वर हिमालय से लेकर जल निधि पर्यंत इस विशाल एवं विस्तृत भूमि को हिंदुस्तान की संज्ञा मिली हुई है और यहीं पर पल्लवित व पुष्पित हुई विचारधाराएं, आचार विचार के माध्यम से हमें एक ऐसी संस्कृति मिली जिसके बल पर हिंदुस्तान भारत को विश्व गुरु की उपाधि मिली. हमारे जवान कभी भी पीछे नहीं हटे और आज तक का ये इतिहास है कि भारत कोई भी युद्ध हारा नहीं है. और हमारी जो सेना है विश्व की सबसे बड़ी 3 नंबर की सेना है और हमारे जवानों ने कभी भी किसी पर सामने से युद्ध नहीं किया, लेकिन जब उन पर किसी ने युद्ध किया तो उन्होंने पीछे मुड़कर भी नहीं देखा और वे विजयी होकर ही लौटे हैं. तो ऐसे हमारे, और हम क्यों हमको ये सब दिवस मनाने चाहिए, क्यों? जैसे हम इजराइल में देखते हैं कि वहाँ जगह जगह पर हमारे उनके वीर जवानों की मूर्तियां लगी रहती हैं ताकि लोग, जो देश के लोग हैं, उनसे प्रेरणा लें और उनके अंदर देशभक्ति का एक अलग जज्बा लहराए. उसी तरह से हम ये दिवस मनाते हैं, कारगिल दिवस, ताकि उन जो शहीद हुए जवानों को हम नमन कर सकें, श्रद्धांजलि दे सकें और जो इस युद्ध के लिए लड़ें उनको भी हम अपना नमन दे सकें. इसके लिए इस तरह के दिवस हमें मनाने चाहिए ताकि जो हमारे जवान हैं उनके परिवार को लगे कि हमारी पूरी जो भारत की जनता है, 125 करोड़ जनता है जो उनके साथ है. जो एक सैनिक जब जाता है, सरहद पर होता है, तब उसके मन में कैसे भाव आते होंगे, वो एक छोटी सी कविता के माध्यम से मैं बात करती हूँ
कि मैं राष्ट्र का प्रहरी हूँ, मौत से कभी नहीं घबराता हूँ, सिर पर कफन बांध कर चलता हूँ युद्ध के मैदानों में और सीना ताने दुश्मनों के चक्के छुड़ा देता हूँ। न -डिग्री की ठंड, न चिलचिलाती धूप मुझे परेशान करती है, बस परेशान करती है या विचलित करती है तो घर से आई कोई चिट्ठी जिसमें पत्नी के आंसुओं में डूबे हुए धुंधले शब्द जब खत पर उबड़ते हैं तो जज्बातों पर काबू करना मुश्किल सा लगने लगता है और याद आ जाती हैं उसकी सारी स्नेहिल बातें और मानस पटल पर कौंध जाती हैं बच्चों की मासूम शरारतें। मैं भी कितना बेबस हूँ जो उन्हें पल पल बढ़ते हुए देख नहीं सकता और माँ बाप की सेवा से वंचित रहने का ख्याल आते ही रुलाई आने लगती है। क्या क्या याद करूँ, दिल को टीस देने वाली ऐसी कितनी ही बातें हैं, पर ये विचार अधिक समय तक नहीं रहता है। मातृभूमि को वंदन करता हूँ और कहता हूँ कि मेरा धर्म और मेरा कर्म तो मेरे देश की रक्षा करना है। मेरा देश सुरक्षित है तो हम सब सुरक्षित हैं। फिर भी मन तो मन है, आखिर मन में ये विचार आ ही जाता है, क्या इस बार मैं छुट्टियों में घर जा पाऊँगा, परिवार के संग दिन बिता पाऊँगा, नवविवाहिता राह देख रही होगी, क्या इसके अरमानों को पूरा कर पाऊँगा, क्या नवजात की किलकारी को सुन पाऊँगा, उस खुशी को सबके साथ मिल बांट पाऊँगा। विचारों का मंथन चलता रहता है लेकिन देश प्रेम सब रिश्तों पर भारी रहता है और इस चिट्ठी के जवाब में न जाने कौन मुझसे लिखवा लेता है कि न चिंतित हो न घबराओ, हम देश के सुरक्षा प्रहरी हैं और काम हमारा दुश्मनों को ख़त्म करना है। अगर मर भी गए तो इतिहास के पन्नों पर अमर हो जाएंगे, इतिहास के पन्नों पर अमर हो जाएंगे। लेकिन मन में फिर ये विचार आता है, काश ये आतंकवाद खत्म हो जाए। तो हम उन सब वीर जवानों को आज यहाँ नमन करते हैं और यहाँ से आज ये प्रण लेकर जाते हैं। महावीर चक्र विजेते दिगेंद्र कुमार जे खास राजस्थानहून या कार्यक्रमासाठी आले होते, त्यांचा सन्मान या प्रसंगी करण्यात आला। कारगिल विजयाचे शिल्पकार म्हणजेच कारगिलच्या युद्धात लढलेल्या योद्ध्यांचा आणि शहीद झालेल्या त्यांच्या नातेवाईकांचा यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला। महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला। पाकिस्तान के एरिया में जाके घुस के जरा भी आवाज़ किए बिना, बहुत डिफ़िकल्ट काम है इनका। सागर जो है किताब में भी इनका मैंने जिक्र किया हुआ है। बहुत ही बड़ा काम नेवी ने किया है। ईस्टर्न फ्लीट और वेस्टर्न फ्लीट दोनों भी एक्सरसाइज खाली किया। हवालदार दीपचंदजी यांनी युद्धामध्ये त्यांचे 2 पाय आणि 1 हात गमावलेले आहेत। ते खास नाशिकहून या कार्यक्रमासाठी त्यांच्या पत्नीसोबत आले होते। घातक पलटणचे मधुसूदन सुर्वे ज्यांनी युद्धामध्ये आपला 1 पाय गमावलेला आहे। पांडुरंग आमरे ज्यांना उत्तर पूर्वीय कामगिरीसाठी शौर्य पदक मिळालेलं आहे आणि दत्ता चव्हाण या कारगिल युद्धातील लढवय्यांना यावेळी विशेष सन्मानित करण्यात आलं। बहुत बड़ा काम करती है। अशक्य ते शक्य या अनुराधा गोरे लिखित आणि ग्रंथाली प्रकाशित पुस्तकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झालं। ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर आणि धनंजय गांगल यांचंही स्वागत यावेळी करण्यात आलं। कारगिल युद्धाची सविस्तर माहिती या पुस्तकामध्ये आहे। ऑपरेशन सफेद सागर, ऑपरेशन तलवार यांच्यासारख्या मोहिमांची माहिती आहे।
सर्वसामान्यांना हे सगळं नीट कळावं म्हणून वेगवेगळे नकाशे देखील या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सैन्यातलं जीवन नक्की कसं असतं, कोणत्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये, खडतर परिस्थितीमध्ये आणि प्रतिकूल हवामानामध्ये हे जे सैनिक असतात ते तग धरून राहतात, या सगळ्याचं यथार्थ वर्णन अनुराधाताईंनी या पुस्तकात केलेलं आहे. अशक्य ते शक्य हे पुस्तक अनुराधाताई 2 ते 2.5 वर्षांपासून लिहित होत्या. खरं तर ह्या पुस्तकाच्या जन्माची कहाणी ही 22 वर्षांपूर्वीची आहे आणि ती संपूर्ण कहाणी अनुराधाताईंनी त्यांच्या मनोगतात उलगडून दाखवली. खरं तर लढाई एकच असते, पण प्रत्येक सैनिकासाठी तो अनुभव वेगळा असतो. प्रत्येक सैनिकाला येणारी जी अनुभूती असते ती वेगळी असते. ह्या पुस्तकामध्ये जे युद्धात लढले त्या सैनिकांविषयी तर लिहिलेलं आहेच, पण जे शहीद झाले त्यांच्या कुटुंबियांविषयी देखील लिहिलेलं आहे. सैन्य दलातली जी कुटुंब असतात ती कशी असतात, त्यांचं एकमेकांशी नातं जे असतं ते कसं असतं आणि ते किती आणि कशा पद्धतीने वेगळं असतं, याविषयी अनुराधाताई त्यांच्या मनोगतात बोलल्या. संघर्षावरचं, लढाईवरचं पुस्तक नाही आहे. लढाई तर लढली जाते 2 देशामध्ये, लढणारे असतात सैनिक. पुस्तक लिहिण्याचं निमित्त असं झालं कि मेजर एक द्विवेदी करके थे और उनकी 2 लड़कियां हैं, नेहा, और वो मुझे विंग कमांडर अफराज, जिन्होंने ऑनर पॉइंट बनाया है क्योंकि भारत में इतने साल में शहीदों का स्मारक नहीं था. मैडम गोरे एक प्रोलिफिक, सफल लेखिका और प्रेरणा जागृत करने वाली वक्ता हैं. उनकी नवीन पुस्तक कारगिल को वीरगति प्राप्त योद्धाओं और उनके परिवारजनों पर आधारित और समर्पित है, जिसका शीर्षक अशक्य ते शक्य अर्थात इम्पॉसिबल टू पॉसिबल, असंभव से संभव ये है. मैं यहाँ उपस्थित होने के 2 मुख्य कारण हैं. सर्वप्रथम मैडम गोरे एक महान कर्मठ हस्ती का दर्शन करना, उनसे मिलना, और दूसरा उनके नेक निस्वार्थ कार्य में समर्थन देना और शामिल होकर 2 कदम साथ चलने का पुण्य प्राप्त करना. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांनी कारगिल विजय दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आणि शहीद झालेल्या जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना नमन केले. कारगिल युद्ध जसे झाले तसे ह्या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला आहे असं ते म्हणाले. त्याचप्रमाणे युद्धाची तयारी ही किती वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते याचीही माहिती या पुस्तकात आहे असंही देवेंद्रजी म्हणाले. सर्वप्रथम आपल्या सर्वांना मी कारगिल विजय दिनाच्या अतिशय मनापासून शुभेच्छा देतो आणि आज या दिनाच्या निमित्ताने कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या आमच्या सर्व वीर सैनिकांना, त्यांच्या परिवाराला या ठिकाणी नमन करतो. खरं म्हणजे अनुराधाताईंनी एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं हा ग्रंथ अशक्य ते शक्य आपल्यासमोर आणला आहे. मी त्यांचे आणि ग्रंथालीचे मनापासून आभार मानतो, कारण कारगिल युद्धाच्या अनेक कथा या आपण सगळ्यांनी ऐकल्या आहेत. त्याच्यावर अनेक पुस्तकं ही प्रकाशित झाली आहेत. पण या पुस्तकाचं वेगळेपण हे आहे की ज्या गोष्टी जशा घडलेल्या आहेत तशा मांडण्याचं काम या ठिकाणी या पुस्तकाच्या माध्यमातून झालं आहे. कुठल्याही प्रकारचं ड्रॅमटायझेशन न करता, कारण त्या घटनाच इतक्या चित्तथरारक आहेत की त्याला वेगळं ड्रॅमटायझेशन करण्याची आवश्यकता नाही आहे. पण ते मांडत असताना त्या वीराचं व्यक्तिमत्व आपल्यासमोर येतं, त्यांच्या परिवाराची मानसिकता आपल्यासमोर येते, त्यांचं बॅकग्राऊंड आपल्यासमोर येतं आणि त्या युद्धाच्या वेळची मानसिकता देखील आपल्यासमोर येते. आणि म्हणून अतिशय वेगळं अशा प्रकारचे पुस्तक आहे. यामध्ये केवळ युद्धकथा नाही आहे, तर ऑपरेशन विजय असेल, ऑपरेशन तलवार असेल, याचे टप्पे काय होते, याकरता किती वेगवेगळ्या प्रकारे प्रिपरेशन्स करण्यात आल्या होत्या,
याची सगळी माहिती ही या ठिकाणी या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला मिळते. आणि विशेषतः जे त्यांनी सांगितलं की ऑपरेशन विजय हे ऑपरेशन भद्रला उत्तर होतं आणि ऑपरेशन भद्र काय आहे हे देखील आपल्याला या पुस्तकाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते कारगिलपुरतं मर्यादित नव्हतं, तर हे ऑपरेशन भद्र अमर्यादित अशा प्रकारचं ऑपरेशन आहे जे आजही चाललं आहे आणि आपल्याला प्रत्येक वेळी त्याच्यावर विजय मिळवावाच लागेल हे देखील या माध्यमातून आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. एवढंच नाही तर एका युद्धाकरता किती वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी कराव्या लागतात, वेगवेगळे लोक त्या ठिकाणी लागतात, इंजिनियर्स लागतात, वेगवेगळ्या प्रकारचे काम करणारे लागतात. किती आपण त्या ठिकाणी काम केलं, रस्ते तयार केले, पुलं तयार केलीत, किती मशीन्स आपण त्या ठिकाणी सुधारवल्या, आपले वेगवेगळ्या प्रकारचे जे काही मशीन्स होत्या त्याला कशा प्रकारे आपण अद्ययावत केलं, अशा सगळ्या गोष्टी या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी समजतात. आणि मला असं वाटतं की अनेक ग्रंथ कारगिल युद्धावर असतील, पण त्यातला एक समग्र सर्व प्रकाराने कारगिल युद्धाकडे पाहणारा ग्रंथ म्हणून अशक्य ते शक्यकडे आपल्याला पाहता येईल. जिचा उल्लेख या ठिकाणी झाला की खरोखर अतिशय कठीण अशा प्रकारची लढाई होती. पाकिस्तानी सैनिक खूप उंचीवर होते, आपल्या सैनिकांना खालून ती उंची गाठून त्यांच्याशी लढावं लागत होतं. आणि अशाही परिस्थितीत त्या अतिशय कडाक्याच्या थंडीत, त्या बर्फामध्ये, रात्रीच्या वेळी पूर्ण अंधारामध्ये एक एक शिखर चढत जायचा आणि त्या ठिकाणी एकेका चौकीवर कब्जा घ्यायचा. ही इतकी चित्तथरारक अशा प्रकारची संपूर्ण कथा या कारगिल युद्धामध्ये आपल्याला पाहायला मिळते. किंवा जवान जे असतील यांचं ॲव्हरेज वय आपण बघितलं तर 20 ते 26 वर्षातलं आहे. आमच्या सैन्यामध्ये युवा आले पाहिजे. ज्यावेळेस एक वीर माता जाऊन त्या युवांना सांगते आणि त्यांना प्रेरित करते, त्यावेळी जी प्रेरणा त्या युवांना मिळते ही खरोखर देशाच्या प्रती एक मला असं वाटतं मोठी सेवा ही ताईंनी केली आहे. त्यांची 8ही पुस्तकं ही अतिशय मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना विचार करण्याला लावलेली आहे. आणि आम्ही आता तुमच्या नवीन पुस्तकाची या ठिकाणी वाट पाहतो आहोत, कारण आत्तापर्यंत आमच्यावर आक्रमण कसे झाले याच्यावर ग्रंथ अनेक झाले, पण तुम्ही पहिल्यांदा असा ग्रंथ तयार करतात की आक्रमणाला आम्ही उत्तर कसं दिलं. आमची ऊर्जा, कारण इतिहासाने आणि इतिहासकारांनी आमच्यावर अन्यायच केला आहे, आमच्या वीरांवरही अन्याय केला आहे. शेवटी अनेक वेळा जिंकणारे इतिहास लिहितात आणि आक्रांत इतिहास लिहितात आणि आक्रांत्यांनी लिहिलेला इतिहास आजही आपण शिकतो आहोत. आणि त्यामुळे आपली ऊर्जा काय होती, आपलं शौर्य काय होतं हे आपल्याला माहिती नाही आहे, पण ते शौर्य समोर आणावं लागेल, आपली ऊर्जा आणावी लागेल. आणि ती ऊर्जा आणि आपलं शौर्य हे समोर आणण्याचं काम तुम्ही करतात. मला विश्वास आहे आपण या ठिकाणी आजही मंजू वहिनींनी, मंगलजींनी पुढाकार घेतला आणि निश्चित पुढच्याही आपल्या पुस्तकाकरता ते पुढाकार घेतील. माझी एवढीच विनंती आहे की त्याही वेळी मला विसरू नका, मला जरूर त्यावेळी आपण बोलवा, मला फार आनंद होईल. मी पुन्हा एकदा आपले अतिशय मनापासून आभार मानतो, माननीय राज्यपाल महोदयांचे आभार मानतो आणि या चांगल्या कार्यक्रमाला या ठिकाणी मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. महामहिम राज्यपाल आपल्या भाषणात म्हणाले की प्रत्येक भारतीयाने याची जाणीव ठेवली पाहिजे की आज आपण सुरक्षित आहोत ते सीमेवर लढणाऱ्या जवानांमुळे आणि त्यांना जन्म देणाऱ्या मात्यापित्यांमुळे. आपण त्यांचे आभार मानायला हवेत. त्याचप्रमाणे कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. अशक्य ते शक्य या अनुराधा गोरे यांच्या पुस्तकावर बोलताना ते म्हणाले की ह्या पुस्तकाचा हिंदीमध्ये अनुवाद व्हायला हवा, जेणेकरून हे पुस्तक जास्तीत जास्त भारतीयांना वाचता येईल. अशी अनेक प्रेरणादायी पुस्तके अनुराधाताई यांच्या हातून लिहिली जावोत अशा शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या. अभी मैं अनुराधा जी के अशक्य ते शक्य पर कैप्टन विनायक का फ़ोटो देख रहा था
तो मुझे लगा कि ऐसे कितने ही युवक मेरे सामने मेरे देखे 1962 से आज तक इस देश के लिए बलिदान हो चुके हैं। अजीब सा लगता है कि एक ओर तो हम देश में शांति चाहते हैं, सुरक्षा चाहते हैं, और दूसरी ओर देश चारों ओर, हम तो दुश्मन किसी को नहीं मानते, लेकिन हमको दुश्मन मानने वाले ऐसे लोग चारों ओर हम उनसे घिरे हुए हैं। जब मैं विनायक का फ़ोटो देख रहा था तो मुझे एकदम याद आया 1962 में मैं पढ़ता था और कॉलेज में, और जब मुझे अपनी बड़ी बहन के पति मेरे जीजा जी, मेरी बहन मुश्किल से उस समय 20-22 साल की होगी, और उनके पति मेरे जीजा जी 1962 में शहीद हो गए, तो मुझे ऐसा लगता है कि अनुराधा जी आपके परिवार से निश्चित रूप से आपके गोद का सुपुत्र छिन गया। पर मुझे अपने चारों ओर, मैं समाज में घूमता हूँ, देखता हूँ, और विशेष करके मेरे उत्तराखंड में तो हर बार कहीं न कहीं न केवल लड़ाई के समय बल्कि शांति काल में भी ऐसे अनेक बच्चे शहीद हो जाते हैं। तब लगता है कि कितना कठोर होता होगा उन माताओं का दिल, कितना मजबूत होता होगा उन पिताओं का दिल, उन भाई बहनों का दिल, उन पत्नियों का दिल। ये एक कोई कहानी के या कविता का विषय नहीं है, परंतु ये देश के हर एक देशभक्त के लिए, हर एक नागरिक के लिए एक सोचने का विषय है, समझने का विषय है कि इस देश आज सुरक्षित है तो हमारे इन वीर जवानों के कारण, इनके जन्म देने वाले माता पिता के कारण, इनके शहीद होने पर कष्ट सहन करने वाले हमारी बहनों के कारण ये आज देश सुरक्षित है। मुझे कभी कभी ऐसा लगता है, मैं 62 से आज तक बड़ा गहराई से देखता हूँ। 47 मुझे याद, 48 की याद नहीं, तब मैं छोटा 5-6 साल का होता होगा, लेकिन 62 से आज तक मैं लगातार देखता हूँ कि इन पिछले वर्षों में अगर हमारे अटल बिहारी वाजपेयी जी के कार्यकाल को छोड़ दो तो उससे पहले ऐसा लगा कि देश की सुरक्षा की ओर लोगों का ध्यान बहुत कम था। इस देश आप सब जैसे लोगों के कारण से जीवित है, और मुझे भरोसा है कि आज जिस प्रकार से हमारा देश आगे बढ़ रहा है। मुझे ध्यान है 1999 में जब कारगिल युद्ध हो रहा था, यानी कारगिल युद्ध के बाद विजय प्राप्त के लिए, उस गाथा पर मैं नहीं जाऊंगा, हमारे देवेंद्र जी बोल चुके हैं और हमारे अनुराधा जी ने बोला है और आप सब जानते हैं। लेकिन कारगिल युद्ध से पहले मुझे पता है कि जब हमारा कोई सैनिक शहीद हो जाता था, वीर गति प्राप्त करता था, तो एक उन दिनों तार होता था, एक तार टेलीग्राम घर भेज दिया जाता था, एक आध चिट्ठी लिख दी जाती थी कि ये तुम्हारा बेटा चला गया है। ये अटल जी की क्या हृदय था उनके पास, उनकी कविता ये हृदय चाहिए, हृदय चाहिए, हृदय चाहिए, क्या हृदय था उनका। आप लोगों पर सारे देश को गर्व है, गौरव है। मेरा पूरा भरोसा है आज कारगिल दिवस पर मैं उन शहीदों को अपनी श्रद्धांजलि देता हूँ। आदरणीय अनुराधा गोरे जी हिंदी, अंग्रेजी, मराठी तीनों में बहुत बढ़िया बोल रही थी। अब मैं तो थोड़ा बहुत अशक्य थे, शक्य में थोड़ा समझ इसलिए जाऊंगा कि मैं भी समझता हूँ कि अशक्य कुछ भी नहीं है, अगर कोशिश करो तो सब कुछ शक्य है। थोड़ा बहुत समझ जाऊंगा, लेकिन बहुत से लोग बहुत मराठी तो इतने लोग समझ नहीं सकते हैं। मुझे लगता है कि हमारे रोड़ा साहब कुछ प्रयास करेंगे, इसको प्रोत्साहन देंगे तो निश्चित रूप से इस पुस्तक का हिंदी में भी जल्दी से अगर प्रकाशन हो जाएगा तो मैं सोचता हूँ कि देश के कुछ भी नहीं तो 60 करोड़ जनता जो हिंदी जानती है, 70 करोड़ हिंदी जो जानती है उससे ऊपर जानती है, बल्कि ऐसे लोगों को भी लाभ मिलेगा। यू कैन ट्रांसलेट इन इंग्लिश ऑल्सो, पर मेरा उतना नहीं, परंतु हिंदी में अगर इसका ट्रांसलेशन हो गया तो बहुत लोगों को उसका लाभ मिलेगा। काफ़ी वर्णन आपने उसमें सरसरी तरफ पेज उसके पलटे थे, तो हमारे उत्तराखंड के काफ़ी शहीदों का नाम उसमें देख रहा था। ऐसे ही देश भर के शहीदों का नाम है, उन्होंने ये बहुत पुण्य का काम किया है। मैं शहीदों को श्रद्धांजलि अर्पित करते हुए आदरणीय
वीर माता अनुराधा जी को भी प्रणाम करता हूँ और ईश्वर से प्रार्थना करता हूँ कि उनकी लेखनी से और अच्छी से अच्छी प्रेरणादायी पुस्तक हमारे सामने आए। और हमारी मंजू जी तो अगर ऐसी कविता इनको जब वहाँ भेज दिया जाए ना लद्दाख में, तो गलवान से तो चीनी सैनिक वैसे ही भग जाएंगे, इतना सुंदर बोलती हैं। तो इनको भी मैं अपनी ओर से हार्दिक बधाई देता हूँ। इस कार्यक्रम में उपस्थित होने का मुझे सौभाग्य मिला। आप सबको मेरा बहुत बहुत प्रणाम, बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद। कारगिल युद्धात लढलेले दिगेंद्र कुमारजी यांच्या तोंडून समक्ष कारगिल युद्धाच्या गोष्टी ऐकणं हा उपस्थितांसाठी एक चित्तथरारक अनुभव होता. शत्रूच्या 5 गोळ्या झेलूनही ते शेवटपर्यंत प्राणपणाने लढत राहिले होते. कोब्रा या नावाने ते ओळखले जात असत. अगर समय देश के पास होता 48 में तो 62 नहीं होता, अगर 62 में समय होता तो 71 नहीं होता, अगर 71 में समय होता तो 99 नहीं होता, 99 में समय मिला और उनका मुंह फोड़ा। और जब भी अटल जी ने एक कही कि मेरे बेटे तुम बहादुर हो, रुक जाओ, बस ये एंड अप हो चुका, शीश फायर करेगा। जब हमें अगर 5 दिन और होते तो लाहौर पे तिरंगा होता। और अब माननीय देश के सर्वोच्च चौकीदार साहब जो सामने हंस रहे मेरे को देख करके, तो उनको मैं सलूट करता हूं कि उन्होंने हीट ऑर्डर दे रखा। पहले ऑर्डर नहीं था, हमने सर्जिकल स्ट्राइक करी थी 95 में, एक के बदले 16 सिर काट के ले आए थे। तो उस टाइम पर हमारा बटालियन कमांडर कर्नल यू के धार बोलता है कि बटालियन से बाहर ये बात नहीं जानी चाहिए, किसी को पता भी नहीं होना चाहिए, नहीं तो सारी बटालियन का कोर्ट मार्शल हो जाएगा। क्यों कि उस टाइम परमिशन नहीं थी, हमने गुस्से में आकर एक के बदले 16 सिर काट के लाए थे पाकिस्तान के। हर्षल कंसारा यांनी ऋणनिर्देश केले आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यक्रमाचा जरी समारोप झाला असला तरी या कार्यक्रमामधून प्रत्येकाच्या मनामनामध्ये जी राष्ट्रप्रेमाची ज्योत उद्दीपित झाली होती ती अखंड तेवती राहील यात शंकाच नाही. आपल्या सगळ्यांचा निरोप घेताना मी डॉक्टर मृण्मयी भजक साने गुरुजींच्या या ओळींनी कार्यक्रमाची सांगता करते. ही माय थोर होईल, ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल, जगतास शांती देईल, तो सोन्याचा दिन येवो, बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो. नमस्कार.